हाय न्यू मदर्स अँड मॉम टू बी. मी अनुश्री दारवटकर अँड वेलकम टू माय चॅनल कबीर्स मॉम. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या म्हणाले होते की तुमच्या सगळ्यांसाठी मी एक स्लीप ट्रेनिंगचा व्हिडिओ घेऊन येते. तर सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच. आत्तापर्यंतचे जे काही शॉर्ट व्हिडिओज आणि व्हिडिओ मी शेअर केले त्याच्यासाठी तुम्ही खूप भरभरून प्रेम दाखवलं. सो थँक्यू सो मच. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की मी स्लीप ट्रेनिंगवरती काही टिप्स शेअर करणार आहे की जे की मला हेल्पफुल ठरले. कारण की जेव्हा जेव्हा मी माझ्या बाळाला बाहेर घेऊन जायचे किंवा जे कोणी मला भेटायला यायचं डिलिव्हरीच्या नंतर, तेव्हा त्यांचा सगळ्यात पहिला प्रश्न असायचा की हा रात्री झोपतो का. आणि आय होप की हे प्रश्न तुम्हालाही विचारले गेले असतील किंवा किंबहुना तुम्हालाही पडत असतील हे प्रश्न की अरे इतर बाळा पण अशीच त्रास देत असतील का, किंवा इतर बाळा झोपत असतील का, किंवा तुम्ही कंपेअर पण कराल. मे बी तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणी असेल तर तुम्ही कंपेअर, अरे ते बाळ झोपतं माझं बाळ का झोपत नाही. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की न्यू मदर्स प्लीज पहिले तर तुम्ही कंपेअर करू नका. खूप त्रास होईल त्याचा आणि त्याच्याने तुम्हाला तुमच्या बाळाची सायकोलॉजी समजून घेण्यासाठी जास्त डिफिकल्टीज येतील. सो तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यात प्रथम तुमच्या बाळाची सायकोलॉजी समजायला सुरू करा. सो आज जसं की मी म्हणाले की मी काही बेसिक छोट्या मोठ्या टिप्स शेअर करीन की ज्या मला खूप हेल्पफुल ठरल्या. असं नाही आहे की त्रास मला नाही झाला, त्रास मलाही झाला इनिशियल स्टेजला. कारण काय असतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एका गरमीच्या ठिकाणातून अचानक जर थंडीच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला कसा त्रास होणार आहे. तुम्हाला शारीरिक म्हणजे हेल्थ वाईज इश्यूज येणार किंवा तुम्हाला थोडासा क्लायमेट वाईज थोडासा त्रास होणार. सिमिलरली जेव्हा न्यूबॉर्न बेबीज असतात त्यांनासुद्धा थोडा वेळ जातो ह्या वातावरणाला थोडासा अडॅप्ट करायला. त्यामुळे त्यांना डे आणि नाईट ह्यातलं म्हणजे दिवस आणि रात्रमधलं फरक कळत नाही. सो आपल्याला ते त्यांना थोडंसं इंट्रोड्यूस करायचं असतं. हळूहळू ग्रॅज्युअली त्यांचा एक ओव्हरऑल काय स्लीप सायकल आहे ते थोडंसं समजून तुम्हाला त्यांना थोडंसं ट्रेन करायचं आहे. सो मी तुम्हाला आज सांगेन की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, ज्याच्यातून यू नेवर नो की माझी कुठली छोटीशी टिप आहे जी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरू शकते. सो असं नाही आहे की कुठलंही बाळ खूप परफेक्ट असेल आणि ते सगळं व्यवस्थित करेल. तर आज मी थोडेसे ना एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला, कारण की मला वाटतं एक्झाम्पल देऊन ना तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते खूप क्लिअरली सुटतील. तर सगळ्यात पहिले तर मला एक सांगा, सगळ्यात मोठा प्रश्न असतो, कारण ते माझ्यासोबतही व्हायचं की मी फीड करत असायचे आणि ते छान झोपून जायचं. सो मला असं वाटलं की आता हा झोपला आहे, सो मी त्याला बर्पिंग वगैरे सगळं करून मी त्याला खाली ठेवायचे आणि जसं मी खाली ठेवायचे तो उठायचा. तर हे खूपदा असं चालायचं आणि मग ते मला असं वियर्ड वाटलं की असं का होतंय. तर एक्झाम्पल असं देईन की तुम्ही रात्री बेडवर झोपलाय आणि ऑल ऑफ अ सडन जेव्हा तुम्हाला जाग येते किंवा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही खाली आहात, म्हणजे तुम्ही जमिनीवर आहात. तर तुमच्यासाठी ते कसं, ती फिलिंग कशी असेल, तुमच्यासाठी थोडंसं ते शॉकिंग असेल ना. किंवा तुम्हाला असं वाटेल अरे मी असं झोपलोच नव्हतो, मी अशी झोपलेच नव्हते रात्री, मी रात्री बेडवर होते आणि मग आता मला ऑल ऑफ अ सडन म्हणजे मी खाली का आहे. जसा आपल्याला तो एक शॉक लागतो, सिमिलरली त्या बाळांना सुद्धा लागतो की मी तर असा झोपलोच नव्हतो किंवा मी अशी ह्या पोझिशनमध्ये नव्हते. मला माझ्या आईची ऊब होती माझ्या अंगाशी. एक फिलिंग असते ती मदरची जी त्या बाळाच्या कायम जवळ असते आणि ज्याच्यामुळे तो जास्त सिक्युअर फील करतो. आणि जेव्हा तुम्ही त्या बाळाला खाली ठेवता तेव्हा थोड्या वेळानंतर त्यांना जाग आल्यावरती त्यांच्यासाठी ते खूप शॉकिंग असतं, कारण की त्यांना एकदम इन्सिक्युरिटी फील होते की अरे मी कुठे आलो, मी काय. कारण सगळ्यात पहिले ते सगळं नवीन आहे त्यांच्यासाठी. एका ह्या ओव्हरऑल न्यू बेबीसाठी सगळा हा जो प्रवास असतो इनिशियल स्टेजला तो खूप डिफिकल्ट असतो. त्यामुळे हा तर मेजर इश्यू आहे. सो तुम्ही ह्या गोष्टीला थोडंसं समजून घ्या. त्या बाळाला जेव्हा तुम्ही शिफ्ट कराल तर शिफ्टिंगच्या वेळेस तुम्ही काहीतरी त्याला असं थोडंसं एक सपोर्ट असा द्या जेणेकरून त्याला असं वाटेल की तुम्ही त्याच्या जवळ आहात. मे बी दॅट कॅन हेल्प. सेकंडली
मी काय फॉलो केलं. सो इनिशियल 15 डेज माझ्यासाठी सुद्धा खूप डिफिकल्ट गेले, कारण की मी सुद्धा काही गोष्टींना अडॅप्ट करत होते. म्हणजे ओव्हरऑल मी सुद्धा म्हणजे आपण कसं पॅनिक होतं, अरे त्याला हे नाही होते ना, अरे त्याला प्रॉब्लेम तर नाही होते ना, तो व्यवस्थित झोपेल का, किंवा मग तो त्याला व्यवस्थित फीडिंग होतंय ना, त्याचं पोट भरतंय ना, अशा मल्टिपल गोष्टी असतात जे की त्या मोमेंटला तुमच्यासोबत चालू असतात. प्लस माझा सीझर झाला, आय वॉज इन अ डिफरंट पेन. म्हणजे हे दुसऱ्या ज्या सीझरमधनं जातात त्यांच्यासाठी सुद्धा असेल की त्यांना थोडासा त्रास होतो, हिलिंगचा प्रोसेस असतो, त्यांना इरिटेशन होत असतं. तर 15 दिवस थोडेसे वर खाली होतातच. तर 15 दिवसानंतर मला असं वाटलं की नाही, आता मला थोडंसं स्टेबल घ्यावं लागेल आणि मला आय नीड टू स्टार्ट अंडरस्टँडिंग माय चाइल्ड. तर मला असं झालं की मग आपण काय करूया. तर पहिले तर तो सकाळी आंघोळ घातल्यानंतर जो झोपायचा, तो मस्त 4-1 तास झोपायचा. त्याच्यानंतर मग परत थोडासा उठून फीड करून खेळायचं थोडंसं, आणि देन अगेन ही इज टू स्लीप. तर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही पूर्ण दिवस झोपलात तर तुम्ही रात्री झोपाल का? पहिला प्रश्न. नाही येणार ना, साहजिक आहे, कारण आपण दिवसभर जर झोपलो तर आपल्याला रात्री थोडंसं, इनफॅक्ट काहींबरोबर असंही होतं की दुपारी झोपलं तर रात्री झोप येत नाही, किंवा रात्री झोपायला उशीर होतो, किंवा खूप डिफिकल्टी होते की अरे यार झोपच येत नाही, मग दुपारी झोपलो. सिमिलरली त्यांच्यासोबतही होतं. मग मी काय केलं, जे की मला खूप हेल्पफुल ठरलं. तर मी जेव्हा तो झोपायचा दिवसभर, त्याला झोपू द्यायचे मी, पण संध्याकाळी 6:30-7 नंतर जेव्हा तो झोपायला थोडासा मागायचा, तेव्हा पॉवर नॅप मारून मी त्याला थोडंसं, जेव्हा तो जागा व्हायचा ना, त्याच्यासोबत खेळायचे मी. सो फ्रॉम 8 टू समवॉट 9:30-10 मी थोडंसं त्याच्यासोबत त्याला थोडंसं घरातल्या घरात फिरवायचे, सो दॅट त्याला पण असं थोडंसं वेगळं, काय म्हणतो आपण, रूमच्या बाहेर आणल्यावरती थोडंसं वेगळं दिसेल. सो तो थोडासा एक्सप्लोर करेल. त्यांना थोडंसं आपण वेगवेगळं गप्पा मारणं, त्याच्यासोबत कम्युनिकेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे माझे समवॉट 1-1.5 तास किंवा 2 तास स्ट्रेच करून मॅक्स थोडासा वेळ घालवायचे. आणि मग मी एक वेगळा रुटीन सेट केला होता की ज्याच्यामुळे मग त्याच्यानंतर त्याला कळायचं की अच्छा आपल्याला आता झोपायचं. तर ही सगळ्यात मोठी पहिली टिप अशी असेल की तुम्ही संध्याकाळनंतर जेव्हा बाळ झोपते तेव्हा त्याचा जर पॉवर नॅप झाला आणि तुम्हाला वाटलं की ह्याचा पॉवर नॅप झालाय, तर तुम्ही त्याच्यासोबत कम्युनिकेट करा, एंगेज करा त्या बाळाला थोडंसं डिफरंट क्लायमेटमध्ये म्हणा, म्हणजे रूमच्या बाहेर घेऊन थोडंसं घरातले काही लोक असतील त्यांच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करू. दुसरं मी काय केलं माहिती आहे का, की साधारण रात्री जेव्हा मी त्याला झोपवायला रेडी करायचे, सो आपण लहान असताना आपण कसं अरे नाईट ड्रेस घालायचा आणि आता झोपायला जायचं आहे. सिमिलरली मी त्याच्यासोबत हे केलं की मी थोडंसं त्याला फ्रेश करायचे. फॉर एक्झाम्पल छान गरम पाणी करून त्याला वाईप आउट करायचे, त्याचा पूर्ण हे त्याला क्लीन केल्यानंतर त्याला परत छान पावडर वगैरे लावून त्याचे कपडे चेंज करून त्याला छान बांधून, जर तुम्ही बांधत असाल तर दॅट डिपेंड्स ऑन यू. तर जनरली मी रात्री थोडं नंतर नाही बांधत होते आणि माझ्याच बाजूला झोपवायचे, त्यामुळे थोडंसं ते डिफिकल्ट व्हायचं. सो त्याला डायपर वगैरे घालून छान मी त्याला रेडी केल्यानंतर 1-2 दिवस जेव्हा मी त्याला फ्रेश केलं ना, म्हणजे रात्रीचं मी त्याला पाण्यातनं थोडंसं फ्रेश करायचे, तेव्हा 3ऱ्या दिवशी आय टेल यू त्या बाळाला कळालं होतं की आता आपल्याला फ्रेश करणार आहे. आणि त्याचे ते एक्सप्रेशन होते, जेव्हा पाणी चेहऱ्यावरती लागतं ना, एक एक्सप्रेशन असतं, तेव्हा त्यांनी ते आधीच दिले होते. सो तुम्ही हे ऑब्झर्व करा, तुमच्या त्यांना मेमरी आहे ना त्यांची बिल्ड व्हायला सुरू होते, तर तुम्ही हे ऑब्झर्व करा. आणि मी हे केल्यानंतर मला जाणवलं की आता ह्याचं एक रुटीन आहे ना, ह्याला इथे फिक्स झालेलं आहे, म्हणजे त्याला माहिती आहे की आता आपलं हे रुटीन आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला झोपायचं आहे. सो मी ते करायचे आणि फ्रेश केल्यानंतर त्याला माहिती असायचं, सो तो 1 तास 1.5 तासभर छान फीड घ्यायचा आणि मग तो झोपायचा. पण दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे दिवसा मी त्याला उजेडात झोपायचे, म्हणजे अजूनही त्याला उजेडातच झोपवते दिवसा. आणि रात्री मी कम्प्लिटली डार्क आउट करते, लाईट ऑफ करते आणि मग मी त्याला झोपवते आणि माझ्या शेजारी झोपवते. सो अगेन ही एक तिसरी टिप आहे जी की खूप महत्त्वाची ठरेल, कारण की त्यांना डे आणि नाईट
ह्याच्यामधला थोडासा जो फरक आहे तो त्यांना डेव्हलप होईल आणि तो तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहात। सी, कुठलीही गोष्ट बाळ स्वतःहून करते ते त्यांचे माइलस्टोन्स असतील, बट वेन इट कम्स टू अ सायकल, त्यांचं एक दिवसाचं जे काही घडामोडी आहेत हे तुम्ही डिसाईड करणार आहात। सो मेक व्हेरी शुअर की तुम्ही काय करताय, त्यांच्यासोबत कुठल्या वेळात कसं करताय। आणि जर तो सकाळच्या वेळात झोपलाय तर आय यूज टू मेक शुअर की कोणाला मी सगळ्यांना सांगायचे की त्याला डिस्टर्ब नाही करायचं, कारण ती सकाळची एक ती झोप असते ना, ती त्याची फिक्स असते। सिमिलरली संध्याकाळनंतर जेव्हा ज्या काही त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते समजून घ्या आणि तुमचं हळूहळू ना तुमचं आणि बाळाचं एक सायकल आहे ना ते तुम्हाला कळायला लागेल। तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्या मी केल्या आणि मला खरंच खूप हेल्पफुल ठरल्या। तर आय होप की ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील। आणि दुसरं अजून एक चौथी अशी टिप आहे की जी मी इनिशियल स्टेजला खूप केली, नंतर पण मी करत होती, पण आत्ता माझ्याच्यानी ती होत नाही। बट आता ॲटलिस्ट अमंग्स ऑल 4 ऑफ देम एक जरी मिस झाली तर ही नोज की आता मला झोपायचं आहे, तर रात्री मी काही ना काहीतरी एक छोटंसं म्युझिक जे त्याला माहिती असेल की हे रात्री लावतो आणि त्या म्हणतो आपण एक पीस ऑफ माइंडसाठी मी एक म्युझिक लावायचे जे की मला खूप आवडतं, जे मी पण ऐकायचे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा। सो मी ते लावायचे आणि मग तो जनरली झोपून जायचा। सो असं बघायला गेलं तर आज मी तुम्हाला एक 4-5 टिप्स सांगितल्यात आणि तुम्ही काय फॉलो करताय किंवा तुमच्याकडनं खरंच हे मिस होतंय का, किंवा तुम्हाला अजूनही ह्या सगळ्या गोष्टी करून पण डिफिकल्टीज येत आहेत का। तर मी सांगेन की न्यू मदर्स तुम्ही बिलकुल स्ट्रेस घेऊ नका। काही मुलांचं बिहेवियर असतं, काही मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात। सो फॉर दॅट थिंग तुम्ही थोडंसं त्यांच्यासोबत जेलप व्हा, त्यांच्यासोबत तुम्ही ॲडजस्ट व्हा, ठीक आहे। सो प्लीज स्ट्रेस घेऊ नका, कारण की माझं पहिलं तुम्हाला ओपिनियन असं राहील की तुम्ही स्ट्रेस घेतला तर तुम्हाला तो स्ट्रेस काय म्हणतो तुमच्या फीडिंगमधनं तुमच्या बाळाला तो थोडासा तो फील होईल की आणि ते अजून तुम्हाला त्रास होईल, तो त्या गोष्टीचा तुम्हाला डबल त्रास होईल। सो शांत राहा, चिल करा आणि ऑब्झर्व करा तुमच्या बाळाला, त्याच्या ॲक्टिव्हिटीज नोट डाऊन करा, हळूहळू त्याच्यासोबत जेलप झाल्यानंतर एक रुटीन हळूहळू सेट करा। मे बी मी ज्या काही टिप्स सांगितल्या ते लगेच तुम्ही फॉलो करायला घेतल्या तर ते होणार नाही, कारण की आत्तापर्यंत जर तुमचं बाळ फॉर एक्झाम्पल 3 महिन्याचं असेल तर जे काही आत्तापर्यंत होत होतं तर ऑल ऑफ अ सडन मी सांगितल्यामुळे हे लगेच त्याच्या रुटीनमध्ये तुम्ही बसवू नाही शकत, कारण की 3 महिने ऑलरेडी त्याचं एक वेगळं रुटीन सेट झालेलं। सो हळूहळू वेळ द्या, 15 डेज 20 डेज द्या, मे बी अ मंथ, आणि थिंग्स माइट चेंज। आणि जर नाही होते तर थोडंसं डॉक्टरला कन्सल्ट करा। मी नेहमी तुम्हाला सांगते कुठल्याही गोष्टीत माझं ओपिनियन हे तुम्हाला परफेक्टली सूट होईलच किंवा ह्याचा तुम्हाला फायदा होईलच असं मी कुठेच हे नाही करत आहे। तुम्ही डॉक्टर्सला कन्सल्ट करा, ते तुम्हाला काय सांगतायत त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा। आणि येस, सो आय होप की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे अजून काय इश्यूज आहे आणि हे तुम्ही ट्राय केल्यानंतर सुद्धा मला सांगा की येस अनुश्री, हे जे काही तू सांगितलं ते आम्हाला खूप हेल्पफुल ठरलं, ते माझ्यासाठी एक खूप मोठं क्रेडिट असेल मी असं म्हणेन। तर प्लीज 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 हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला, कारण की मी असे खूप छोट्या गोष्टी लहान बाळांविषयी मी घेऊन येते, कारण मी सुद्धा एक न्यू मॉम आहे आणि ज्या फेजमधनं तुम्ही जाताय किंवा तुम्ही गेलाय त्या सेम फेजमधनं मी सुद्धा जाते आणि जे एक्सपिरियन्स मी सफर करते किंवा फेस करते त्यातनं मी काय थोडासा चेंज आणून मला हेल्पफुल ठरते तो मी तुमच्यासोबत शेअर करते। सो प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच। तुमच्या काय दुसऱ्या इतर काही इश्यूज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझं इंस्टाग्राम हँडल आहे सेम नावानी,
तर प्लीज तिथेही फॉलो करा. मी तिथे कंटिन्यू काय ना काहीतरी छोट्या मोठ्या पोस्ट करत असते, त्यातूनही तुम्हाला एक आयडिया येईल. अँड दिस इज इट फॉर द डे. थँक्यू सो मच. आणि अगेन सॉरी फॉर द थोडासा डिस्टर्बन्स असेल माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. अँड नेक्स्ट टाईम आय विल मेक शुअर की थोडा तुम्हाला त्रास नाही होणार. बट मी काही दिवसांसाठी मी वेगळ्या ठिकाणी आलेले आहे. सो येस, आपण परत भेटूया नेक्स्ट टॉपिक घेऊन. अँड सी यू सून. बाय बाय. टेक केअर. बाय.